काटेवाडी या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण पार पडलेलं आहे। सोमनाथ माने यांच्या मेंढ्या होत्या। काय मेंढ्यांची परंपरा आहे आपण जाणून घेणार आहोत। मेंढ्याच्या रिंगणाची काय परंपरा आहे आणि तुम्ही दरवर्षी हे रिंगण करता? आम्ही कमीत कमी 22 ते 23 वर्ष झालं आमच्या आज्या पंजापासून जे केलं आम्ही 22 वर्षामध्ये आम्ही लक्ष देऊन ह्या काटेवाडी गावामध्ये आम्ही समजा धनगर समाजाची बकरी आमची 5-6 खंड सर्वांच्या ह्या ठिकाणी आम्ही रिंगण घेतो आणि आमच्या बकऱ्यांना रोगराई येत नाही। आम्ही काकडे टाकलेलं पालखीला की बाबा आमच्या बकऱ्यांना रोगराई येऊ नये आणि पाऊस वेळची वेळ पडावा आमच्या बकऱ्यांसाठी आमची एवढीच इच्छा आहे आमच्या लोकांची। कधीपासून ही परंपरा सुरू झालेली आहे? आता वर्षाच्या अगोदर आमच्या आज्या पंजापासून आणि आतातनं 22 वर्षापासून आम्ही चालू केले। पण म्हणजे काय होतं बकऱ्याचं रिंगण झालं? बकऱ्याचं रिंगण दुसरं काही नाही की फक्त वेळची वेळ पाऊस आणि बकऱ्याला सुक्क लागावं। जी रोगराई त्यांच्या पाठीची असते ती रोगराई निघून जाते तुकाराम महाराजच्या पालखीच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आमची बकरी आनंदात राहतात। तुम्ही एक बकरू आता आत पालखीमध्ये पण दिलं होतं? हो पालखीमध्ये। काय इतिहास आहे, काय परंपरा आहे मेंढ्याची? तर जुनीच परंपरा आहे ना, पिढ्याने पिढ्या आलेलं आहे। किती धनगर बांधवांच्या मेंढ्या? हे 5-6 जणांचे म्हणजे ते मान ठरलेले आहेत की सगळे? माने, मासाळ, केसकर, पाटोळे, मारनवर आम्ही किती मेंढ्या? ही मेंढ्या असते 1000-1200 मेंढ्यांचं रिंगण म्हणजे वर्षभर मेंढ्यांना काय होत नाही? काय नाही ही पालखी त्या पालखीपर्यंत धक्का लागत नाही बकऱ्यांना। त्यांनी वेळच्या वेळ पाऊस पडतोय, बकऱ्यांना चारा पाणी होतोय, फक्त आम्हाला दुर्दैव एवढं आमच्या बकऱ्यांना पाहिजे, बाकीचं काय नाही। समाधान। धनगर बांधव जे आहेत ते या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हे रिंगण करतात। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरावाड, साम टीव्ही, काटेवाडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।